माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,420 मतदार होते 2024. त्यापैकी एकूण 21,232 लोकांची नावं 48,749 ठिकाणी आहेत. काही 17,000 लोकांची 2दा आहेत, 2800 लोकांची 3दा आहेत, 700 लोकांची 4 वेळा आहेत आणि एकाचं 15 वेळा आहेत. एकाचं 12 वेळेला आहे, एकाचं 9 जणांचं 11, पुन्हा 8 जणांचं 9, असंही सगळा तक्ता तुम्हाला दिला. आणि ही डुप्लिकेट नाव आहे. त्यात बहुतेक लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे. नेल पॉलिश रिमूव्हर लावलं की ती शाही पुसली जाते, बोगस शाही होती. शाहीच्या ऐवजी तिने आता ते फेल्टपेंट काहीतरी आणलं होतं, ते झालं. आणि नंतर दुसरं मी जे केले आणि हे बाकीच्या मतदारसंघाचं पाहिलं तर दक्षिण कराड आणि उत्तर कराडचे सामायिक मत आहेत 6,062. उत्तरमध्ये नाव आहे ते दक्षिणमध्ये तेच नाव. नंतर इस्लामपूरमध्ये 6,708. नंतर शिराळ्यामध्ये 7,976. नंतर पाटण विधानसभेमध्ये 41 आणि पलूस कडेगावमध्ये 2,962. अशी 28,000 मतं शेजारच्या मतदारसंघाची दुबार आहे. आता इस्लामपूरच्या येडेमचिंद्रमध्ये करायचं तर त्याचं काही चालत गेलं तरी सवड. त्यामुळे ती दुबारा केली लोकांनी मतं. सोयीप्रमाणे तिथं मतदान करायचं, सोयीप्रमाणे इथं करायचं. ही तुम्ही काढू शकता आमच्याशी विनंती. त्याचा पटना मला बसलेला आहे. कारण दुसरं काय सांगायचं आहे, मला 2019 पैकी जास्त मतं पडली. मला 92,000 मतं 19ला होती, 1,00,000 झाली. मला मतं पडली म्हणजे माझी काय अँटी इन्कमची होती, कमी काही काम केलं नाही. पण विरोधकांची एवढी वाढली ह्याच्यामुळं काय करायचं.